एक तर डायलिसिस कशासाठी करतात येस. आणि डायलिसिस म्हणजे हे आयुष्यभर अधुत्व देणारी एक ती प्रोसेस आहे का? म्हणजे लोकांना असं डायलिसिसबद्दल खूप वाटतं की आता डायलिसिसवर आलं म्हणजे काही नाही, याचं काही खरं नाही असं असतं. डायलिसिसचे 2 टाईप असतात, हिमोडायलिसिस रक्ताचं डायलिसिस आणि पेरिटोनियल डायलिसिस पोटातलं डायलिसिस. इंडियामध्ये कॉमन आहे हिमोडायलिसिस रक्ताचं डायलिसिस. पेरिटोनियल डायलिसिसला एक्सपेन्सिव्ह आहेत चार्जेस, प्लस हायजीन प्रॉपर पाहिजे. VIP और व्हेरी अफोर्डेबल पेशंट्स कॅन गो फॉर इट पेरिटोनियल डायलिसिससाठी. हिमोडायलिसिसची गरज जे आपण म्हणतो की नाही त्याची सवय लागेल, नाही हे चांगलं नाही आहे शरीरासाठी, अधुत्व आहे का, तर नाही, इट्स अ ट्रीटमेंट. जो काही गैरसमज आहे लोकांमध्ये, मिथ आहे की डायलिसिसची सवय लागते, तर इट्स नॉट अन ॲडिक्शन, इट्स अ ट्रीटमेंट पार्ट. डायलिसिस कधी कधी टेम्पररी लागतं, टेम्पररी किडनी फेल्युअरमध्ये, आणि परमनंट किडनी फेल्युअरमध्ये डायलिसिस रेग्युलरली लागू शकतं. आठवड्यातून 2 ते 3 वेळेस त्या पेशंटला मग डायलिसिस परमनंट किडनी फेल्युअरमध्ये करावं लागतं. 8 to 12 hours हे आपल्याला जनरली केडिगो गाईडलाईननुसार, आमच्या वर्ल्ड वाईड ज्या गाईडलाईन आहेत किडनी डिसीजच्या, त्याच्यानुसार 8 to 12 hours डायलिसिस हे मिनिमम रिक्वायरमेंट आहे, की ज्यामुळे आपल्याला कॉम्प्लिकेशन्स कमी करता येतात. पॅरामीटर्स जे आहेत बॉडीचे ते आपल्याला एक प्रॉपर लेवलमध्ये ठेवता येतात, ॲडिक्वेट लेवलमध्ये ठेवता येतात. आणि डायलिसिसचे काही साईड इफेक्ट असतात का, काही त्रास असतो का? येस. कोणत्या पण ट्रीटमेंटचे प्रोज अँड कॉन्स असतातच. तर डायलिसिसमध्ये पण काही रिस्क असतात, जसं पेशंटला हॉस्पिटल व्हिजिट आठवड्यातून 2 ते 3 वेळेस द्यावे लागते. त्यांची इम्युनिटी वीक असते, त्यांना इन्फेक्शनची रिस्क जास्त असते. डायलिसिसमुळे मेडिसिन बंद होतात का? नाही. डायलिसिसवर कमीत कमी 4-5 प्रकारची मेडिसिन तुम्हाला लागतात. ब्लड प्रेशर ज्यांना असेल त्यांना बीपीची मेडिसिन लागतात, डायबिटीस ज्यांना असेल त्यांना डायबिटीसची मेडिसिन लागतात, हिमोग्लोबिनसाठी मेडिसिन लागतात, प्लस बाकीचे सप्लिमेंट्स लागतात, कॅल्शियम, युरिक ॲसिड, फॉस्फरसचे मेडिसिन लागतात. तर डायलिसिस जो मेन इश्यू आहे की गैरसमज जो आहे की डायलिसिस लागलं तर त्याची सवय लागते, त्याच्यावर माणूस डिपेंड होतो, तर तसं नाही आहे. परमनंट किडनी फेल्युअरमध्ये ऑन अन ॲव्हरेज इंडियामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी डायलिसिसवर 5 to 7 years आहे मिनिमम, जी की ट्रान्सप्लांटमुळे आपण वी कॅन एक्सटेंड. ट्रान्सप्लांटमुळे ॲटलिस्ट 10-15 years 20 years तो माणूस, ती व्यक्ती जगू शकते.